श्री गुरुलीलामृत मराठी कथासार अध्याय 9 ते 17. अध्याय 9. श्री स्वामी हरिद्वारहून श्रीकृष्ण त्रिविक्रम या पुण्यक्षेत्री आले. येथे श्रीकृष्ण त्रिविक्रम मंदिरासमोर नारायण नामक एक सुंदर सरोवर आहे. या सरोवरात स्नान केल्याने अनेक जन्मांच्या पातकांचा नाश होतो, अशी श्रद्धा बाळगून अनेक भाविक मंडळी येथे स्नानासाठी येत असत. लोकांच्या या श्रद्धेचा फायदा घेऊन एक महंत आपल्या शिष्यांकरवी भाविकांकडून दक्षिणा उकळत असे. दक्षिणा दिल्याशिवाय कोणालाही सरोवरात स्नान करण्यास मिळत नसे. श्री स्वामी महाराज जेव्हा आपल्या सेवकांसह नारायण सरोवराकडे जाऊ लागले, तेव्हा त्यांच्या एकंदर बाह्य अवताराकडे पाहून त्या गुंडांना हसू आले. त्यांनी स्वामींना अडवले व तीर्थकर दिल्याशिवाय स्नान करता येणार नाही असे ठणकावून सांगितले. महाराजांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ते आकाशमार्गे निघाले व नारायण सरोवरात स्नान करून पृष्ठभागावर सिद्धासनात बसले. 4 पुरुष खोल पाणी असलेल्या त्या सरोवराच्या पृष्ठभागावर स्वामींना कसल्याही आधाराशिवाय बसलेले पाहून तेथे आलेले सर्व यात्रेकरू आश्चर्याने पाहू लागले. स्वामींचे ते अपूर्व योग सामर्थ्य पाहून तो महंत भयभीत झाला. मोठमोठे विद्वानही थक्क झाले. महंताने त्यांची अनन्य भावाने करुणा भाकली व तीर्थक्षेत्री राहूनही द्रव्यलोभाने आजवर जे काही अपराध घडले त्यांबद्दल त्यांची क्षमा मागून त्यांना मंदिरात येण्याची विनंती केली. सर्वांच्या विनंतीला मान देऊन श्री स्वामी महाराज पाण्यावरून चालत निघाले व पुढे सहकार्यासह मंदिरात प्रवेशले. मंदिरामध्ये महंत आणि त्याच्या शिष्यांनी श्री स्वामींना उत्तमासनावर बसवून त्यांची षोडोपचाराने पूजा केली. त्या मंडळींमध्ये एक प्रकांड पंडित होता. त्याचा वेद पुराणे नानाविध विद्या, तत्वज्ञान, मंत्र तंत्र यांचा उदंड अभ्यास होता. त्याच्या मनात श्री स्वामी महाराज आकाशमार्गाने सरोवरात उतरले व पाण्यावर बसले चालले हे कसे काय, असा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी केलेला चमत्कार ही गारुड विद्या आहे की इंद्रजाल, की मग हा दृष्टिबंधन, वशीकरण, मंत्रतंत्र, यक्षिणी साधन यातला काही प्रकार आहे का? यांनी भूतप्रेत, पिशाच, ग्रह वा शूद्रदेवांची आराधना केली आहे का, की यांचा खरोखरच योगाभ्यास झालेला आहे, अशा अनेक कुशंका निर्माण केल्या. त्यावर लागलीच श्री स्वामी त्या विप्रास उद्देशून म्हणाले, आम्ही पाण्यावर बसलो चाललो हे कसे काय, ते माझ्यापेक्षा तू चांगल्या प्रकारे सांगू शकतोस. तू विद्वान आहेस, तू न्याय व्याकरण जाणतोस आणि आम्ही हे असे भिक्षा मागत हिंडणारे. आम्हाला तुझे इतके ज्ञान कुठून असणार? तर ऐकताच तो पंडित ओशाळला. त्याला महाराजांच्या अद्भुत अंतरसाक्षित्वाची खूण पटली. आपण या साक्षात्कारी महात्म्याबद्दल अकारण संशय घेतला असे त्याला वाटू लागले. त्याने श्री स्वामींची मनोभावे स्तुती केली आणि त्यांना घरी येण्याची विनंती केली. श्री स्वामींनी त्याच्या घरी जाऊन भुजंग रूपाने वावरणाऱ्या त्याच्या वास्तुपुरुषाला नारायण सरोवरामध्ये मुक्ती दिली व ते म्हणाले, या सरोवरात स्नान केल्याने महापातके नष्ट होऊन जीव कृतकृत्य होतो. तेव्हा तू सुद्धा यात स्नान कर. पुढील जन्मात तू योगाच्या कुळात जन्माला येशील आणि तुझा उद्धार होईल. याच मुक्कामात श्री स्वामी महाराजांनी श्रीकृष्ण त्रिविक्रमाच्या देवळातील एका महंताच्या उजव्या हातावर जे श्वेतकुष्ठ उठले होते त्याचेही चरणस्पर्शाद्वारे निराकरण केले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण त्रिविक्रम क्षेत्रातून गुप्त झाले. ते क्षेत्र द्वारका येथे प्रकट झाले. या द्वारकापुरीत भुऱ्याबुवा नावाचा एक वृद्ध सत्पुरुष राहत असे. तो योगी होता, एक सदाचारी, निष्काम, भगवत भक्त अशी त्यांची ख्याती होती. तरीही द्वारकेमध्ये वाढलेले आपले महत्त्व, मिळणारा मान सन्मान यांमध्ये ते संतुष्ट नव्हते. त्यांना श्री दत्तात्रयांच्या दर्शनाची तीव्र उत्कंठा लागली होती. एके दिवशी ते ध्यान अवस्थेत असताना श्री दत्तप्रभूंनी त्यास प्रत्यक्ष दर्शन दिले. त्यांच्या डोळ्यातून प्रेमाने अश्रुधारा उघळल्या. कंठ सद्गतीत झाला. शरीराला कंप सुटला. अंग घामाने भिजले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर ध्यानामध्ये दिसलेली ती अवधूत मूर्ती म्हणजेच श्री सद्गुरू स्वामी समर्थ होत. त्यांना पाहून भुऱ्याबुवा जागे झाले. त्यांनी समर्थांचे चरण धरले. त्यांची अपरंपार स्तुती केली. त्यांच्या दर्शनाने भुऱ्याबुवांना धन्य वाटले. श्री स्वामी त्यांस म्हणाले, तुझ्या मनातले संशय निसंकोच सांग. या संशयाला जो पाहतो तोच आत्मा होय. हा आत्माच सर्वांचे अधिष्ठान आहे. तो साक्षी स्वरूप, चेतन, निर्गुण, अद्वितीय व अव्यय आहे. तो पूर्णब्रह्म परात्पर आहे. तो अज्ञानरूपी मायेच्या पलीकडचा व संशयातीत आहे. तो निशब्द, निर्विषय, निर्विकार आहे. त्याला कोणी ब्रह्म म्हणतात तर कोणी चैतन्य, आणि तूच ते ब्रह्म आहेस हे लक्षात घे. भुऱ्याबुवांना श्री स्वामींच्या अंतसाक्षित्वाची ओळख पटली. कारण भुऱ्याबुवा वेदांतील महावाक्यांचे नेहमी चिंतन मनन करीत असे.
त्यावेळी अनेकदा त्याच्या मनात जे काही संशय निर्माण होत असत ते स्वामींनी बरोबर ओळखले होते. बुवांच्या मनातील हा संशय पूर्णपणे निघून जावा म्हणून श्री स्वामींनी त्यास तत्वमसी या महावाक्याचा वाच्यार्थ व लक्षार्थ सांगितला. शबल ब्रह्म म्हणजेच काय ते स्पष्ट केले. तत् पदाचा अर्थ समजावून सांगताना ते सत्य, ज्ञान, आनंद स्वरूप आणि अखंड एकरस आहे यावर विस्तृत विवेचन केले. तत्वमसी या महावाक्यातील लक्षणा आणि तिचे त्रिविध स्वरूप उदाहरणासह पटवून दिले. जे वेदांचे प्रतिपाद्य आत्मस्वरूप आहे तेच सत्वस्वरूप ब्रह्मनाम आणि रूप यांनी कसे व्याप्त आहे, त्या तत्वाच्या ठिकाणी नित्य अनुसंधान कसे ठेवावे, संसाराचा पसारा अज्ञानातून विकृतीतून म्हणजेच मूळ रूपात बदल घडून कसा उत्पन्न होतो, सर्वत्र भेद प्रत्ययास येत असला तरी जाणीवपणे असलेले आत्मतत्व कसे भेदादित आहे, द्वैतातून संशय संघर्ष कसा निर्माण होतो, द्वैत भावनेतून विविध वृत्तींचा संघर्ष होऊन वारंवार जन्ममरण कसे प्राप्त होते, यावर यथार्थ निरूपण करून श्री गुरु पुढे म्हणाले, ब्रह्मविषयक शब्दज्ञान हे परोक्ष ज्ञान होय. सर्वजण वर्णन करून सांगतात ते शाब्दिकच असते. कोणीही स्वतःला आलेला अनुभव तुला देऊ शकत नाही. म्हणून ब्रह्मरूप होऊन राहणे हेच प्रत्यक्ष वा अपरोक्ष ज्ञान होय. जीवामध्ये जेव्हा तुझे स्वाभाविक मौन उदयास येईल तेव्हा तू शिवस्वरूप होशील. जे लोक तत्वमसी या महावाक्याचे यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेतात त्यांना ब्रह्मानंदाची प्राप्ती होतेच असा आशीर्वाद आहे. अशा प्रकारे श्री गुरुमुखातून प्रकटलेला तो दिव्य बोध ऐकताच मनातील संशयाचे निराकरण होऊन बुऱ्याबुवांना अखंड समाधी लागली. ते देहभान हरपले आणि ब्रह्मानंदी निमग्न झाले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 11. 11व्या अध्यायात श्री स्वामी महाराजांचे कनवाळू रूप प्रगट होते. शिवाय त्यांच्यातील वात्सल्य मूर्तीचेही दर्शन घडते. अति सर्वत्र वर्जयते असं सांगताना ब्रह्मनिष्ठ वामनबुवा देवादिकांना कधीकधी अमृताच्या नित्य सेवनाचाही कंटाळा येतो असा उल्लेख करतात. अतिरेकी सेवनामुळे अमृताची गोडी कंटाळा आणण्या इतपत नकोशी वाटते. मात्र त्याच्या तुलनेमध्ये सद्गुरूंच्या लीलारूपी अमृताचे सेवन नेहमीच आनंददायी असते. त्याविषयीचे प्रेम आसक्ती कधीही न आटणारी असते. हरी गुरुलीलामृत हे परमामृत आहे. ते कानाद्वारे थेट हृदयापर्यंत पोहोचते आणि आपल्यातील चित्तवृत्तीमध्ये दडलेल्या परमेश्वर तत्वाला जागृत करते, प्रगट करते व आपल्यासमोर आणते. बुऱ्याबुवांच्या बाबतीत असेच घडले. नित्य निरंजन अवधूत सर्वांतयामी अद्वितीय योगेश्वर अशा श्री स्वामी समर्थ महाराजांनी बुऱ्याबुवास साक्षात श्री दत्तात्रयांचे दर्शन करून दिले. आयुष्यभर ज्या दत्तरूपाची आपण पूजा केली, स्मरण आराधना केली, ज्या दत्तमूर्तीच्या सगुण रूपाचा आठव केला, ज्या दत्तरूपाच्या निजदर्शनाचा ध्यास धरला, ती संचारेश्वर श्री दत्तात्रयांची साक्षात मूर्ती आपल्यासमोर प्रकट झालेली पाहून बुऱ्याबुवाच्या देहतत्वातील कण रोमांचित झाला. नरदेहामध्ये राहूनही बुऱ्याबुवांनी मुक्तीचा सोहळा अनुभवला. औचित्यपणे भाग्यास आलेला हा सुवर्णयोग इतरांनाही मिळावा यासाठी बुवांनी श्री गुरुरायांची षोडशोपचार पूजा अर्चना करून त्यांचे गुणगान गायले. बुऱ्याबुवांनी आयोजिलेल्या उत्सव समारंभामध्ये एक अंधभक्त सुरदास तसेच रावजी वैद्यही उपस्थित होते. बुऱ्याबुवांना लाभलेल्या अकल्पित भाग्ययोगाने प्रभावित झालेल्या अंध सुरदासांनाही श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष डोळ्याने पाहण्याची इच्छा झाली. त्यांनी याविषयी बुऱ्याबुवांस सांगितले. तशी त्यांची ही मागणी बुवांनी श्री स्वामी महाराजांच्या कानावर घातली. त्यांचे आर्जव आणि अंध सुरदासाची तळमळ जाणून श्री स्वामी कृपार्णव मनापासून कळवळले आणि तत्क्षणी त्यांनी सुरदासास सांगितले, अरे डोळे उघडून आमच्याकडे पहा. श्री स्वामी यतिराजांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून अंध सुरदासाने हळूहळू आपले डोळे उघडले. तो त्यास सर्व काही स्वच्छपणे दिसू लागल्याचे जाणवले. तो आनंदाने नाचू लागला. श्री स्वामीरायांचे मुखदर्शन प्राप्त होताच त्याने श्री स्वामीचरणी लोळण घेतली व सर्वांच्या सुखासाठी तो स्वामींकडे प्रार्थना करू लागला. त्याचा लोभस भक्तिभाव पाहून श्री स्वामीरायांनी प्रसन्न चित्ताने त्यास आश्वासित केले व म्हणाले, तू त्रिविधितापासून त्वरित मुक्त होऊन विरक्त ब्रह्मज्ञानी होशील. अंध सुरदासावर पूर्ण कृपा करून श्री स्वामी बुऱ्याबुवांस तेथेच उपस्थित असलेल्या रावजी वैद्यांबद्दल सांगू लागले. श्री स्वामींनी गंगातीरी व ब्रह्मावर्ती क्षेत्री झालेल्या रावजींच्या भेटीची आठवण करून सांगितली. त्या सरशी चकित झालेल्या रावजीबुवांनी समर्थांची विविध प्रकारे स्तुती केली. तेव्हा श्री महाराजांनी रावजी वैद्यास कृपाप्रसाद अर्पण करतानाच तुम्हाला 3 पुत्र होतील व त्यातील 3रा पुत्र जगतकारणाच्या हेतूने आमच्या लीला व गुणानुवादाचे वर्णन करणारा ग्रंथ भविष्यात लिहिल अशी स्पष्ट ग्वाही दिली. पुढे सर्व बुऱ्याबुवांसह मूळ स्थानी गेले. श्री दत्तावधूतांची पूजा केली. त्या सर्वांवर अपार कृपा वर्षाव करून श्री ऋषिमुनी अंतर्ज्ञान पावले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्री स्वामी समर्थ. अध्याय 12. द्वारकेतून निघाल्यानंतर श्री स्वामी महाराज राजस्थानच्या जुनागड येथील गिरनार पर्वतावर म्हणजेच स्वतःच्या पुनर्निवासस्थानी प्रकट झाले. येथे दत्तप्रभूंचे वास्तव्य असल्यामुळे योगी, मुनी, जपी, तपी, व्रती, भाविक, भक्त, विरागी, अनुष्ठानी, दीनदुःखी, रोगी, त्रिविधितापी असे अनेक लोक आपल्या कार्यसिद्धीसाठी येथे येऊन राहत असतात. अनेक साधू संत सत्पुरुषांच्या शुभ संकल्पांनी, दैवी विचारांनी येथील वातावरण सदैव भारलेले असते, जे शिंदलेल्या मनाला नवचैतन्य देते. म्हणून गिरनार क्षेत्र दत्त उपासनेची गंगोत्री समजले जाते. गिरनार येथे श्री स्वामी समर्थांनी हनुमानधारी जवळ वास्तव्य केले. त्यावेळी त्यांना पाहून एका पांगळ्याच्या मनात या योगेश्वराला वंदन करावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली, पण त्याला जागचे हलवत नव्हते. म्हणून तो बसल्या जागेवरूनच हात जोडून श्री स्वामींना म्हणाला, देवा, मी जन्मापासूनच पांगळा, अनाथ व पराधीन आहे. माझ्या मनात तुमच्या चरणांना वंदन करावे असा विचार आहे, पण माझे पाय हालत नाहीत, चालतही नाहीत. मी काय करू? त्याची दीनवाणी ऐकून श्री स्वामींचे चित्त द्रवले. ते पांगळ्याला म्हणाले, तुला माझ्यापाशी येऊन नमस्कार करायचा आहे ना, मग रडतोस कशाला? धैर्याने उठ आणि मागे पुढे न पाहता डोळे मिटून इकडे ये. माझ्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेव. त्या पांगळ्याने त्यांची आज्ञा शिरसावंदे मानली. पूर्ण श्रद्धा ठेवून तो जागेवरून उठला व डोळे मिटून स्वतःच्या पायाने चालत त्यांच्यापाशी गेला. पांगळ्याला पाय फुटले. जिवंत असूनही मृतवत अशा माझा उद्धार केलात असे म्हणून कृतज्ञतेने तो अश्रू ढाळू लागला. हे दृश्य पाहून हा सर्वसामान्य साधू नसून नरवेशातील थोर महात्मा आहे हे जाणून अनेकांनी स्वामीरायांची मनोभावे पूजा केली. त्यानंतर श्री स्वामी गिरनार पर्वतावरील अंबिका मातेच्या दर्शनास गेले. त्यांच्या समवेत तो जन्मपंगू गणेशपुरीही पर्वत चढला. यावेळी अनेक शिष्यमंडळीही स्वामींच्या सोबत होती. पुढे स्वामींनी गोरक्षनाथ व अवघडनाथांच्या स्थानांची भेट दिली व नंतर ते कमंडलू तीर्थापाशी आले. तिथे बरोबरीच्या मंडळींसह स्नान केले. त्यानंतर संध्यावंदनाही कर्मे करून तीर्थदेवतांची पूजा केली आणि तेथेच विश्रांती घेऊ लागले. तेवढ्यात तेथे रामदास, सेवादास व कृष्णदास नावाचे 3 साधू तीर्थस्थानासाठी आले. त्यातील कृष्णदास म्हणाला, हे गिरनार निवासी दत्तगुरु राया, हे योगी राजा समर्था, तुम्ही या दासाला दर्शन देऊन कृतकृत्य करा. ते ऐकून स्वामींचा चंचल भारती नावाचा शिष्य त्याला उद्देशून म्हणाला, साधूजन हो, चित्तशुद्धीशिवाय देवतांची प्रचिती येत नाही व त्यांचे दर्शनही घडत नाही. अंतःकरण पवित्र असेल, चित्तभाव शुद्ध असेल तर देवतांचे साक्षात्कार होतात व महापुरुषही दर्शन देतात. येथे गुरुवर्य श्री स्वामी समर्थ बसले आहेत. ते साक्षात दत्तावतार आहेत. त्यांना अनन्य भावाने शरण जा. संकल्प विकल्पांचा त्याग करा. अहंकार टाकून त्यांच्या चरणी लीन व्हा, म्हणजे त्यांच्या कृपेने तुम्ही पावन व्हाल. तुम्हाला सर्वोत्तम लाभ होईल. चंचल भारतीची ती अमोघ वाणी ऐकून त्या 3ही साधूंना मोठे आश्चर्य वाटले. ते तत्काळ श्रीचरणी लोटले, त्यांना प्रेमाने वंदन केले आणि त्याच क्षणी श्री स्वामींनी त्यांना श्री दत्त स्वरूपात दर्शन दिले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. गुरुदेव शिष्यास म्हणाले, समोरील श्रोता भाविक व श्रद्धावान असला की वक्त्यालाही कथानिरूपण करताना आनंद वाटतो. विषयासक्तीचा त्याग करून युक्तिप्रयुक्तीने कितीही साधना केली, मात्र मनामध्ये भगवंताविषयी प्रेम भक्ती नसेल तर काय उपयोग? अशांना भगवत दर्शन कदापि होत नाही. सर्वसाक्षी विश्वात्मा सर्वांचे मनोगत जाणतो. जो आपली सर्व कर्मे ईश्वराला उद्देशून करतो, काम, क्रोध, द्वेषादिकांचा त्याग करून शुद्ध भावाने त्याची भक्ती करतो, ज्याचे अंतःकरण निर्मळ आहे, त्या भाविकाला जगदीश्वर प्रत्यक्ष दर्शन देतो. त्याची अहोरात्र काळजी घेतो. त्याची सेवा करावयास मिळावी म्हणून तो तिष्ठतो. त्याच्या कृपेने प्रपंच व परमार्थ या दोन्ही गोष्टी सहज सुलभ होतात. आपला परमभक्त चंचल भारती याचे शब्द खरे करण्यासाठी श्री स्वामी समर्थांनी रामदास, सेवादास व कृष्णदास या 3 साधूंना कमंडलू तीर्थावर दत्त स्वरूपात दर्शन दिले. कृष्णगिरी भारतीबुवा, रामपुरी खाकीबुवा व अवघडदास अघोरीबुवा यांनाही श्री गुरुकृपेने दत्तदर्शनाचा लाभ झाल्याने ते कृतार्थ झाले. यावेळी अंतरसाक्षी श्री स्वामी समर्थांनी प्रत्येकाच्या अंतःकरणातली शंका कुशंका जाणून घेत त्यांना त्यानुसार मार्गदर्शन केले. त्याच वेळी तेथे उपस्थित असलेल्यांपैकी चरणदास नामक साधूच्या मनात मनोजय व आत्मज्ञान प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याची इच्छा होती. श्री स्वामींनी त्याचे मनोगत जाणून शिष्य चंचल भारती याला त्याच्या शंकेचे निराकरण करण्यास सांगितले. तेव्हा स्वामींना साष्टांग प्रणिपात करून चंचल भारती म्हणाला, साधूजन हो, मन स्वभावताच अतिशय चंचल व बलवान आहे. त्याचा निग्रह करणे ही सोपी गोष्ट नाही. मनोनिग्रह हा अखंड अभ्यास व दृढ वैराग्याने साध्य होतो. मनोनिग्रहाचे हट्टनिग्रह व क्रमनिग्रह हे 2 प्रकार आहेत. कान, डोळे, त्वचा, नाक व जीभ ही पंच ज्ञानेंद्रिये व जीभ, हात, पाय, गुदद्वार व उपस्थ ही पंचकर्म इंद्रिये यांचा हठयोगाने म्हणजेच
त्यांची उपेक्षा करून निग्रह केला जातो. परंतु हठयोगाने मनोजय होत नाही. अध्यात्म, विद्याधिगम, महात्मजनांचा समागम, वासनांचा परित्याग आणि प्राणस्पंदना निरोध योग हेच 4 युक्तिरूप उपाय आहोत. चैतन्य निशब्द, निर्विषय, विकाररहित व वृत्तीरहित आहे. निसंकल्प व निर्विकल्प आहे. ते नाम आणि रूप यांनी सर्वत्र व्याप्त आहे, झाकलेले आहे. आपणच ते ब्रह्म आहोत. हे जे ज्ञान त्यालाच अध्यात्मविद्या असे म्हणतात. सातत्याने आत्मचिंतन केल्याने मन आपोआप निर्विषय होते. भोगातून पुनर्भोगाची इच्छा व पुनर्भोगाच्या इच्छेतून बंधन निर्माण होते, जे जीवाला असंख्य सुखदुःख भोगावयास लावते, त्यास वारंवार जन्ममरणाच्या चक्रात अडकवते. बंधनाचे हे स्वरूप ओळखून वासनांचा त्याग करून मोक्षासाठी प्रयत्न करून आसक्तीवर विजय मिळवल्याने बोधसंपन्न मनुष्य वासनेच्या पलीकडे जातो. व्यवहारामध्ये असंग राहिल्याने, मोहाचा त्याग केल्याने देह व त्यायोगे प्राप्त होणारे सुख नाशिवंत आहे असा दृढ निश्चय ठेवल्याने व प्रपंच चिंतन सोडल्याने वासनांची निवृत्ती होऊन मनोजय होतो. ज्याच्यामध्ये अतिप्रबळ वासनांचा त्याग करण्याचे सामर्थ्य नाही, त्यांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार प्राणायामाचा दृढ अभ्यास करावा. आसन, भोजनादिकांचे नियम कटाक्षाने पाळावेत असे चंचल भारतींनी सांगितले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. गिरनार पर्वताहून निघून स्वामी दक्षिणेकडे मोगला येथील आंबेजोगाई येथे आले. येथील वास्तव्यातही त्यांच्या अनेक लीला झाल्या. येथे एक अजब प्रकार घडला. इथला एक श्रीमंत सावकार पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे सदैव दुःखी असे. याच गावात एक गरीब गुराखीही राहत होता. त्याला एक मुलगी होती. ही मुलगी अन्य मुलांसोबत स्वामींपाशी नित्यनेमे खेळावयात जात असे. या आपल्या देखण्या मुलीला जर मुलाचा वेश चढवून तो आपल्याला सापडला आहे असे भासवून त्या सावकाराला अर्पण केले तर तो आपल्याला भरपूर पैसे देईल असे त्या गुराख्याला वाटले. या त्याच्या कल्पनेने त्याने आपल्या ज्ञाती बांधवांनाही सामील करून घेतले. एके दिवशी सर्वांनी त्या मुलीला गावाबाहेरील मंदिरात नेले व तिचे वेषांतर करून तिला मुलगा बनवून व घोड्यावर बसून सावकाराच्या घरी नेले. सावकारास अत्यंत आनंद झाला. त्याने त्या मुलाला आपल्या मांडीवर बसून त्याचे कौतुकाने मुके घेतले. इतका सुंदर मुलगा मिळाला म्हणून सावकाराच्या पत्नीलाही अत्यंत आनंद झाला. त्या सावकाराने आप्तेष्टांना बोलावून पुत्रप्राप्तीचा आनंद साजरा केला व गुराख्यांना मौल्यवान वस्तू व धन देऊन संतुष्ट केले. पुढे त्या गोरक्षक कन्येने तारुण्यात पदार्पण केले. एके दिवशी सावकाराच्या मनात आपल्या पुत्राचा विवाह करण्याचा विचार आला. सावकाराला गंगाखेडची मुलगी वधू म्हणून पसंत पडली. उभय पक्षी बोलणी होऊन विवाह करण्याचे ठरले. यथाविधी वांगनिश्चयही पार पडला. वधू पक्षातील सुवासिनी सावकार पुत्रास हळद लावण्यास आल्या तेव्हा तो मुलगा नसून मुलगी आहे हे त्यांच्या लक्षात आले. ही वार्ता सर्वत्र पसरली. सर्वांना एकच धक्का बसला. सावकाराची सर्वत्र अपकीर्ती झाली. सावकाराने या घोर फसवणुकीबद्दल राजाकडे तक्रार केली. राजाने चौकशी करून कपटी गुराख्याच्या घरादारावर जप्ती आणून त्यास हद्दपार केले व त्याच्या मुलीचा चिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. राजाच्या आज्ञेनुसार मारेकरी तिचा वध करण्यासाठी तिला घेऊन डोंगरात गेले. तेव्हा अंतिम इच्छा प्रकट करीत ती मुलगी डोंगरात राहणाऱ्या साधूंना भेटू देण्याची विनंती करू लागली. मारेकऱ्यांनी दयाबुद्धीने तिची मागणी मान्य केली. तशी ती मुलगी धावतच श्री स्वामींपाशी गेली व त्यांच्या चरणांना मिठी मारून रडत रडत म्हणाली, आजोबा, माझ्यावर जीवावरचा प्रसंग गुदरला आहे. मला वाचवा. मी आपणास शरण आहे. माझा अवेर करू नका. त्यानंतर तिने त्यांना घडलेली सर्व घटना सविस्तर सांगितली. ते ऐकून श्री स्वामी म्हणाले, बाळे, अशी रडू नकोस. कोणीही तुला मारू शकत नाही. निर्धास्त राहा. मग मारेकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन तो सावकार, गावचा पाटील व अन्य मान्यवर घेऊन या, नाहीतर हकनाक प्राणाला मुकाल. त्यावेळी श्री स्वामी समर्थांचा तो उग्र अवतार पाहून ते मारेकरी चळाचळा कापू लागले. ते धावतच गावात गेले व सर्व मंडळींना घेऊन तेथे आले. श्री स्वामी म्हणाले, दृष्टांनो, हा मुलगा आहे की मुलगी हे नीट पहा. हे ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी त्या मुलीला निरखून पाहिले तर तेथे मुलीचे कोणतेही लक्षण दिसेना. तो त्यांना मुलगाच दिसू लागला. हा असंभनीय चमत्कार पाहून समोरील यती हा स्वयमेव ईश्वर आहे हे लक्षात येताच त्या सर्वांनी श्री स्वामी चरणांवर अक्षरशः लोळण घेतली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुलीलामृत कथासार. अध्याय 15. आंबेजोगाईतून अदृश्य होऊन श्री स्वामी महाराज संचार करीत रामेश्वरास आले. हे दक्षिणेकडील एक प्रख्यात क्षेत्र आहे. रामेश्वराचे हे ज्योतिर्लिंग प्रभू रामायणाने ज्येष्ठ शुद्ध द्वादशी स्थापन केले. श्री स्वामी महाराज रामेश्वरास जाण्याच्या सुमारास त्या वंशातील वृद्ध पुजाराचे निधन झाले होते. त्यावेळी त्याचा मुलगा वासुदेव भट्ट यालाच वारसा हक्काने पूजेचा अधिकार मिळावयास होता. परंतु तेथील
उपऱ्या मंडळींनी स्वार्थबुद्धीने पूजेचा हक्क स्वतःकडे घेतला. ही उपरी मंडळी पैशासाठी थोरा मोठ्यांना मानही ठेवीत नसे, त्यास गाली प्रदान करीत असे. इतकेच नाही तर त्यांचा धिक्कारही करीत असत. त्यांचा हा अंधाधुंद कारभार पाहून रामेश्वरातील सर्व जबाबदार लोक एकत्र आले आणि त्यांनी वासुदेव भट्ट यांच्याशी विचारविनिमय करून तसेच त्यांच्याकडील अधिकृत संदा व कागदपत्रे एकत्र करून राजाच्या दरबारी तक्रार अर्ज दाखल केला आणि राजदरबारी देखील वासुदेव भटांच्या बाजूने निकाल लागून पूजेचा अधिकार अखेरीस त्यांनाच मिळाला. रामेश्वरातील एका ब्राह्मणाला श्री स्वामींच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली. तो ब्राह्मण नित्यनेमाने श्री स्वामींकरता भोजन अर्पित असे. त्याची पुत्रेच्छा पाहून स्वामी म्हणाले, तुला या वयातही पुत्रसुख लाभेल, मात्र त्यास दुर्गायुष्य लाभणार नाही. श्री स्वामी तेथे काही दिवस राहून पुढे तेथून अंतर्ध्यान पावले. तरी तो ब्राह्मण आठवणीने श्री स्वामींसाठी भोजनाचे पात्र आणून तिथल्याच एका झाडाखाली ठेवीत असे. मात्र श्री स्वामींसाठी आणलेले भोजन तिथल्या झाडावरील एक पिशाच्च खात असे. पुढे त्या ब्राह्मणाला स्वामींच्या सांगण्यानुसार पुत्रलाभ झाला. तो पुत्र 7 वर्षांचा झाला असता कुटुंबासह परगावी गेलेल्या त्या ब्राह्मणास एकाएकी आणि औचितपणे श्री स्वामी दर्शनाचा लाभ झाला. तो धावतच कुटुंबासह स्वामी दर्शनास निघाला. मात्र त्याचा मुलगा काही केल्या स्वामींच्या दर्शनास येईना. त्या मुलास पिशाच्च बाधा झाली होती. ते पिशाच्च त्याला स्वामींचे दर्शन घेण्यापासून परावृत्त करीत होते. अखेरीस त्या ब्राह्मणाने आपल्या मुलाला बळजबरीने स्वामींपाशी आणले. स्वामींचे दर्शन होताच तो मुलगा मरण पावला. हे पाहून ब्राह्मण शोक करू लागला. तेव्हा स्वामी महाराजांनी आपण दिलेल्या वचनाची आठवण त्या ब्राह्मणाला करून दिली. वास्तविक पाहता झाडावरचे पिशाच्च ब्राह्मणाच्या पोटी पुत्ररूपाने आले होते. पुढे पुत्रप्रेमास पारख्या झालेल्या त्या विप्र कुटुंबाचे मनोगत व कळकळ जाणून श्री स्वामी महाराजांनी त्यास आणखी एक पुत्र दिला. श्री रामेश्वराजवळील कोटीरूप तीर्थावर श्री स्वामी गेले असता तेथील पुजाऱ्यांनी पैशाच्या लोभाने स्वामींना अडवले, परंतु स्वामींकडे द्रव्य नसल्या कारणाने त्यांना आत जाऊ दिले नाही. तोपर्यंत पुजाऱ्यांनी कानी कोटीकूप तीर्थाचे पाणी दुर्गंधित झाल्याची बातमी आली. या समस्येच्या उपचारार्थ ब्राह्मण मंडळी शृंगेरी येथे गेली असता शंकराचार्यांनी त्यांना तुमच्या हातून साक्षात देवादिदेवांचा अपमान झाल्याचे सांगितले. अखेरीस सर्व पुजारी स्वामींना शरण गेल्यावर कोटीकूप तीर्थ पहिल्यासारखे निर्मळ झाले. याच अध्यायात स्वामी कृपेने वैष्णवांना जहागिरी परत मिळाल्याची कथाही सांगण्यात आली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. गुरुदेव आपल्या शिष्यास म्हणाले, हे वत्सा, श्री स्वामी समर्थांच्या लीला सर्वसामान्यांच्या जगण्याला नवीन उमेद देतात आणि त्यांचे करवी भवसागर पार करण्याच्या हेतूने सहाय्य करतात. त्या स्वामी लीलांचे तू मनपूर्वक स्मरण व चिंतन कर. सेतुबंद श्री रामेश्वराहून स्वामी महाराज बीड जिल्ह्यातील राजूर या गावी एका लहानशा मठात येऊन राहिले. त्यांच्या दिव्य अस्तित्वाने त्या मठासही दिव्य स्वरूप प्राप्त झाले. अल्पावधीतच पंचक्रोशीतील अनेक भावी मंडळी राजूर गावास येऊ लागली. श्री स्वामींची प्रसिद्धी दिसामासांनी वाढतच होती. अनेक भाविक तेथे सेवाभावनेने येऊ लागले. येथेच लाल भारतीसारखे काही शिष्यही निर्माण झाले. श्री स्वामी महाराजांनी कायम तेथेच राहावे यासाठी अनेकांनी यथाशक्ती प्रयत्नही केले. त्याचाच परिपाक म्हणून त्या काळी निजाम सरकारच्या दरबारात वजन असलेला चंदूलाल दिवाण यांनी निजाम दरबाराकडून राजूर मठाला 1000 रुपयांचे वर्षासन मिळवून दिले आणि पाहता पाहता मठाचा कायापालट झाला. स्वामींनी राजूर येथे असताना अनेक लीला व चमत्कार केले. पुढे श्री स्वामी इतरत्र सर्वत्र संचार करून अक्कलकोटास कायमस्वरूपी स्थिर झाले. एकदा राजूर गावाहून स्वामी सेवक लाल भारती अक्कलकोटास आला आणि स्वामीचरणी गाराने मांडू लागला. राजूर मठातून श्री स्वामी महाराज निघून गेल्याने निजामाने वर्षासन बंद केले होते. हे बंद पडलेले वर्षासन सुरू करण्यासाठी अनेकांनी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र श्री स्वामी हयात असल्याचे प्रमाणपत्र मिळाले तरच वर्षासन सुरू राहील असा निजाम सरकारकडून आदेश आला. ही बातमी लाल भारतीने स्वामींच्या कानावर घातली. स्वामींना राजूर येथे येण्याची अट घातली. मात्र स्वामी महाराजांनी त्यास ठाम नकार दिला. त्यावेळी लाल भारती यांनी त्यांच्या समोर आणलेली कागदपत्रे व संदा यांचा अभ्यास करून मालोजी राजे यांनी त्यांच्याकडे श्री स्वामींच्या हयातीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. प्रमाणपत्र व श्री स्वामींचा आशीर्वाद घेऊन लाल भारती निजामाकडे गेला तेव्हा कुठे राजूर मठाचे उत्पन्न पुन्हा नियमित झाले. या अध्यायामध्ये अक्कलकोट येथील रामकृष्ण राज उपाध्ये या ऋग्वेदी ब्राह्मणाचे मातामह मृत्यूशय्येवर होते याची कथा आहे. या भाग्यवंत गृहस्थांना श्री स्वामींच्या सानिध्यात मृत्यू आला. अक्कलकोटच्या मालोजी राजांचे एक स्नेही पिराजी भोसले मुंबईत राहत होते. एके दिवशी त्यांना स्वामी दर्शनाची अनावर ओढ लागली. तेव्हा स्वामीरायांनी त्यांच्या राहत्या घरी प्रगट होऊन भोसल्यांची मनोकामना पूर्ण केली. याच अध्यायात श्री स्वामींनी आणखी एक अलौकिक चमत्कार वर्णिलेला आहे. दुधनी येथील मुक्कामी सोबतची सेवेकरी मंडळी भुकेने बेजार
झाली असता त्यांना अनपेक्षितरित्या स्वामी कृपेने चुरमा लाडूचे भोजन मिळाले. या दुधनी परिसरातच श्री स्वामी समर्थांनी सर्पदंशाने मृत झालेल्या एका बैलाला जिवंत करण्याची लीला दाखवली. इतकेच नाही तर अक्कलकोट जवळ असलेल्या लोहारगाव येथील बापू कुलकर्णी यास कंठछिद्रामुळे उद्भवलेल्या व्याधीपासून मुक्त केल्याची कथाही सांगण्यात आली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुलीलामृत कथासार अध्याय 17. शिष्याने गुरुदेवास विचारले, गुरुदेव अक्कलकोटास येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज कोठे वास्तव्यास होते? त्यावर गुरुदेव त्यास म्हणाले, श्री स्वामी समर्थ संचार करीत शके 1757च्या श्रावण मासात मंगळवेढ्यास आले. श्री स्वामींनी मंगळवेढ्यास अदमासे 12 वर्षापर्यंत मुक्काम केला. उन्मुक्तपणे वावरणाऱ्या श्री स्वामी समर्थांना येथे दिगंबर बुवा या नावाने ओळखले जात असे. त्यांच्या येथल्या वास्तव्यादरम्यान अनेक लीला प्रसंग घडले. त्या प्रसंगातील एक प्रमुख प्रसंग पुढील प्रमाणे आहे. एके दिवशी जंगलातून जाणाऱ्या बसप्पा तेली नामक एका दरिद्री गृहस्थाने काट्यांच्या सय्येवर निर्धास्तपणे पडलेल्या श्री दिगंबर स्वरूप स्वामीरायांना पाहिले. हे नक्कीच साधू पुरुष असावेत अशी खात्री झाल्याने त्या दिवसापासून तो महाराजांचा एकनिष्ठ भक्त झाला व पुढे महाराजांसोबत सर्वत्र सर्व काळ फिरू लागला. बसप्पाची बायको मोलमजुरी करत असे. घरी 18 विश्व दारिद्र्य आणि नवरा मात्र कुण्या वेड्याच्या नादी लागून काहीच कामधंदा करीनासा झाल्याने ती नेहमीच दुःखी राहू लागली. याप्रमाणे बरीच वर्षे निघून गेली. मात्र बसप्पाने महाराजांची साथ काही केल्या सोडली नाही. त्याची ही निरपेक्ष भक्ती पाहून महाराज अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांच्या मनात बसप्पाचे दारिद्र्य दूर करण्याचा विचार आला. एके दिवशी महाराज बसप्पास सोबतीला घेऊन काटवण या गावी निघाले. वाटेत जंगल होते. महाराज पुढे व बसप्पा मागे. चालून जाता संध्याकाळ झाली तशी एकाएकी त्या जंगलात जिकडे पाहावे तिकडे सर्पच सर्प दिसू लागले. बसप्पा घाबरून श्री स्वामींचे चरणी लागला. त्यास अभय देत महाराज म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होई पावतो, यातून घे, घाबरू नको. श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालत घाबरतच बसप्पाने एक सर्प हस्तगत केला. 1.5 हात लांबीचा तो सर्प बसप्पाने खाकेत ठेवला. तशी रानांतील सर्व सर्प नाहीसे झाले. पुढे बसप्पासह गावाकडे परतल्यावर महाराजांनी बसप्पास आज्ञा केली, घरी जाऊन तुझ्या खाकेत धन आहे ते घेऊन स्त्री पुत्रांसह आनंदाने राहा. महाराजांना साष्टांग प्रणिपात करून बसप्पा स्वगृही गेला. पत्नीच्या समक्ष गाठोडे सोडून पाहतो तो सर्पाऐवजी 52 कशी सोन्याची लगड त्याच्या दृष्टीस पडली. महाराजांच्या या कृपेने पती पत्नींचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि पुढे तो उभयता पती पत्नी आनंदाने संसार क्रमणा करू लागले. याच मंगळवेढ्यात कृष्ण भट्ट कपाशीकर नावाच्या एका सदाचारी ब्राह्मणाच्या घरातील भाकड गाय स्वामींनी दुग्धवती केली. तसेच जनाबाई नावाच्या एका शूद्र स्त्रीला विठ्ठल दर्शनाची लागलेली आस तिला विठ्ठलाचे दर्शन घडून पूर्ण केली. मंगळवेढ्यातील मुक्कामात त्यांनी बसप्पा तेल्याप्रमाणेच एका गरीब तंतुकाचे दारिद्र्य दूर केले आणि एका शूद्र स्त्रीस स्वामींच्या कृपेने पुत्रप्राप्ती झाली. मंगळवेढ्यात असताना श्री स्वामीरायांनी कोरडी विहीर जलयुक्तही केली आणि चळा आंब्यास राहणाऱ्या एका रामदासी बुवालाही चमत्कार दाखवून थक्क केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.